वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपचा जो सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर सेमिस्टर 2 ला इंजिनिअरिंग ड्रॉइंग त्याचे आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन समजून घेणार आहे। बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये ते कोण कोण येत आहे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग यांच्यासाठी जो सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर सेमिस्टर 2 मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग। आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग कसं आहे बघा, आपण ज्याला के स्कीम आपण कंपेअर केलं म्हणजे के स्कीमचा सिलेबस आपण आय स्कीम बरोबर कंपेअर केला म्हणजे याच्या अगोदर जी सिलेबस पॅटर्न होता त्याच्याबरोबर, तर इथे तुम्हाला मिक्स सिलेबस दिलेला आहे। म्हणजे आय स्कीममध्ये जो सब्जेक्ट होता इंजिनिअरिंग ड्रॉइंग सेकंड सेमिस्टरला आणि थर्ड सेमिस्टरला जो सब्जेक्ट होता मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग याचा मिक्स सिलेबस त्यांनी इथे दिलेला आहे। बघा म्हणजे तुम्हाला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर फॉलो करण्यासाठी फर्स्ट इयर सेमिस्टर 2चं इंजिनिअरिंग ड्रॉइंग फॉलो करावं लागेल आणि सेकंड इयर सेमिस्टर 3चं मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला फॉलो करावे लागतील। बघा हे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। बघा बाजूला तुम्हाला दिसतंय त्याच्या मी फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन तिथे देईल आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यात काय स्टडी करायचे ते तुम्हाला समजून येईल। तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल। आता बघा आता सर्वात तुम्हाला काय स्टडी करायचं आहे बघा, सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू ऑलरेडी तुम्ही ऑर्थोग्राफिक व्ह्यू स्टडी केलेला आहे। बघा लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही जर फॉलो कराल त्याच्यामध्ये फर्स्ट इयर सेमिस्टर 2 ला म्हणजे आय स्कीममध्ये ते तुम्हाला सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूचे काही न्यूमरिकल भेटतील। ॲटलिस्ट तुम्ही तिथे 4 ते 5 न्यूमरिकल प्रॅक्टिस करा, तेवढं पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट 2 ते 3 न्यूमरिकल प्रॅक्टिस करा। फक्त फरक काय ऑर्थोग्राफिक आणि सेक्शनल ऑर्थोग्राफिकमध्ये, आपण ऑर्थोग्राफिकमध्ये काय केलं होतं सेक्शन लाईन ड्रॉ नव्हत्या केल्या आणि सेक्शनलमध्ये आपण काय करतो फ्रंट व्ह्यूला आपण सेक्शन लाईन ड्रॉ करतो म्हणजे आपण तो पार्ट कट केल्यानंतर कसा दिसेल ते शो करतो। ॲटलिस्ट तुम्ही 4 ते 5 क्वेश्चन ड्रॉ करा आणि क्वेश्चन सॉल्व करता लक्षात घ्या तुम्हाला तिथे ड्रॉ करायला काय सांगितलेलं आहे, फ्रंट व्ह्यू सांगितलं आहे, टॉप व्ह्यू सांगितलं आहे का साईड व्ह्यू सांगितलं आहे। बघा प्रत्येक वेळेला असं होत नाही का फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू ड्रॉ करायला सांगतील। कधी सांगतील फ्रंट व्ह्यू ड्रॉ करा, टॉप व्ह्यू ड्रॉ करा, कधी सांगतील फ्रंट व्ह्यू ड्रॉ करा, साईड व्ह्यू ड्रॉ करा, कुठली 2 व्ह्यूज सांगतील किंवा कधी कधी रेअर केसमध्ये 3 व्ह्यूजसुद्धा ड्रॉ करायला सांगतील। आणि क्वेश्चन प्रॉपरली रीड करा काय सांगितलं ड्रॉ करायला ते। नंतर प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन। आणि बघा ड्रॉइंगमध्ये अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये किंवा कुठल्याही ड्रॉइंग सब्जेक्टमध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट तिथे करता आलं पाहिजे। प्रॉपर तुम्ही टाईम मॅनेजमेंट करा आणि तुमचा पेपर तिथे कम्प्लीट होणार नाही। बघा टाईम मॅनेजमेंट तुम्हाला तिथे फॉलो करायचं आहे, किती वेळ लागतो तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला तिथे बघायचं आहे। बघा प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन, आता बघा कमीत कमी प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेनवरती तिथे तुमचा लाईनवरती 1 न्यूमरिकल असेल आणि प्लेनवरती 2 न्यूमरिकल असतील। बघा ज्या प्रकारे त्यांनी वेटेज दिलेलं आहे बघा, आता आपल्याकडे कुठलाही सॅम्पल क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही आहे लास्ट इयरचा, कारण के स्कीम आता न्यू आलेली आहे आणि आपण आय स्कीम बरोबर त्याला कंपेअर नाही करू शकत कारण पूर्ण पॅटर्न इथे वेगळा आहे। त्यामुळे मी असं ॲज्युम करतो माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतोय का इथे तुम्हाला लाईनवरती 1 न्यूमरिकल असेल आणि प्लेनवरती 2 न्यूमरिकल असतील। याचं वेटेज आहे 12 मार्क्सचं। बघा लाईनचं तुम्हाला कुठले न्यूमरिकल स्टडी करायचे आहेत तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। लाईनचे तुम्हाला मोस्टली जी इन्क्लाइंट लाईन आहेत, इन्क्लाइन 45 डिग्री टू HP, 30 डिग्री टू VP हे न्यूमरिकल तुम्हाला करायचे आहेत। इन्क्लाइंटवाले न्यूमरिकलवरती फोकस करा। त्यानंतर बघा इथे मेन्शन केलं मी इन्क्लाइंट लाईनवरती। देन तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ प्लेनमध्ये, आता प्रोजेक्शन ऑफ प्लेनमध्ये काय आहे बघा, प्लेनचे न्यूमरिकल काय असतात बघा, हा जो तुमचा पेपर आहे आता हा कुठला शेप आहे रेक्टँगल किंवा स्क्वेअर शेप आहे। आता याला थिकनेस आहे का नाही आहे बघा, याला लेंथ आहे ब्रीथ आहे पण थिकनेस आहे का नाही आहे। आता याचं तुम्हाला प्रोजेक्शन ड्रॉ करायचं आहे तर प्रोजेक्शन ऑफ प्लेनमध्ये तुम्ही फोकस करा। तिथे सर्क्युलर, ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर या प्रॉब्लेमवरती तिथे फोकस करा। आता सर्क्युलरचे न्यूमरिकल मोस्टली एक्झाममध्ये येतात, स्क्वेअरचे न्यूमरिकल मोस्टली एक्झाममध्ये येतात आणि किंवा रेक्टँग्युलरचे, पण ट्रायंग्युलरवरती तुम्ही सुद्धा फोकस करू शकता। या 4 टाईपचे न्यूमरिकल तुम्ही तिथे स्टडी करा। इथे रेक्टँग्युलर मेन्शन केलेलं नाही आहे पण स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर दोन्ही तुम्हाला प्रॅक्टिस करायचे। एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत, इझिली तुम्ही ड्रॉ करू शकता। त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये बघा, प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये काय थोडासा फरक आहे। जसं बघा आता हा तुमचा जो पेन आहे हा सिलेंड्रिकल शेप आहे बघा, याला काय तुमचं हाईट आहे, आजची कशी थिकनेस आहे याला बरोबर। आणि या सॉलिड म्हणजे काय बघा सर्क्युलर शेप आहे, सिलेंड्रिकल शेप आहे। जसं आपला घरचा सिलेंडर आहे तो काय तुमचा प्रोजेक्शन ऑफ सॉलिड ऑफ सिलेंडर शेप आहे, तो कसा शेप आहे सिलेंडर शेप आहे। आपण त्याला इन्क्लाइन केलं तर कसा दिसेल बघा। आता समजा पहिली स्टेज त्याची अशी आहे, तो कसा असेल रेस्टिंग ऑन HP। आता प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये पण 2 कंडिशन आहेत, रेस्टिंग ऑन HP आणि रेस्टिंग ऑन VP। तर सर्वात पहिले तुम्ही फोकस करा जे HPवर ठेवलेले आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर ठेवलेले आहेत ते न्यूमरिकल तुम्ही फोकस करा। त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं जमत नसेल न्यूमरिकल तर तुम्ही इथे कोन आणि सिलेंडरच्या न्यूमरिकलवरती फोकस करा। बघा प्रिझममध्ये बघा, प्रिझममध्ये काय येईल तुम्हाला इथे म्हणजे वरती पण स्क्वेअर शेप आहे खाली पण स्क्वेअर शेप आहे आणि पिरॅमिडमध्ये काय होतं आहे खाली बेसला स्क्वेअर शेप आहे आणि वरती ॲपेक्स आहे टोक आहे।
बघा असं अपेक्स टोक आहे, म्हणजे त्याला आपण काय बोलतो पिरॅमिड. दोन्ही शेप सेम असतील. बघा इथे पण स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे, तो काय झाला प्रिझम. आणि सिलेंडरमध्ये काय होतं आहे, वरती पण सिलेंडर आहे, खाली पण सिलेंडर आहे. आणि कोनमध्ये काय होतं आहे, बेसला सर्क्युलर शेप आहे आणि वरती टोक आहे. मग तुम्ही सर्वात पहिले काय फोकस करा, मी तुम्हाला सजेस्ट काय करेल का तुम्ही सिलेंडर आणि कोनचे प्रॉब्लेमवरती फोकस करा. सिलेंडर आणि कोनचे प्रॉब्लेम जे परफेक्ट झाले का, मग तुम्हाला वेळ भेटला तुम्ही स्क्वेअर, हेक्झागॉन, पेंटागॉन याचे न्यूमेरिकल प्रॅक्टिस करा. पण तुम्हाला मी सजेस्ट करेल कारण सिलेंडर आणि कोनचे न्यूमेरिकल नंबर ऑफ टाईम रिपीट होतात, तुम्ही त्यावर फोकस करा. आणि बघा ज्या प्रोजेक्शन ऑफ सॉलिड तुम्ही स्टडी कराल त्याची फर्स्ट स्टेप आणि डेव्हलपमेंट ऑफ सरफेसची फर्स्ट स्टेप ऑलमोस्ट सेम आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही प्रोजेक्शन ऑफ सॉलिड स्टडी झाला का तुमचं डेव्हलपमेंट ऑफ सरफेसचं सुद्धा अर्ध काम तिथे होऊन जातं आहे. पहिली स्टेप दोघांची सेम आहे. सेकंड स्टेपमध्ये इथे फक्त आपण काय करतो, प्रोजेक्शन ऑफ सॉलिडमध्ये आपण त्याला तर इन्क्लाइन करतो, इन्क्लाइन HP किंवा VP मध्ये दिला असेल तर इन्क्लाइन टू VP, आणि मग पुढची स्टेप कंटिन्यू करतो. बघा इथे तुमचा वेटेज आहे 14 मार्क्सचं, पण तुम्ही फोकस करा सिलेंडर आणि कोनचे न्यूमेरिकल. नंतर इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. बघा आता हे जे तिन्ही चॅप्टर आहेत तुम्हाला 1, 2 आणि 3 ते तुम्हाला भेटतील. जो आयस्कीमचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये तुम्हाला याचे तुम्हाला न्यूमेरिकल भेटतील, याचे तुम्हाला प्रॉब्लेम भेटतील. आणि हा जो टॉपिक आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड तुम्हाला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंगमध्ये जावं लागेल. बघा मेकॅनिकल वर्किंग जो सेमिस्टर 3ला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी, ती तुम्हाला इंटरसेक्शन ऑफ सॉलिडचे न्यूमेरिकल भेटतील. आता बघा इथे तुम्हाला सर्वात पहिले फोकस कुठे करायचं आहे, तर याचे कमीत कमी 2 न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारतील आणि एखादा मे बी ऑप्शनला असेल, पण याचं वेटेज याच्यानुसार वाटते 14 मार्क्सचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे. इथे तुम्हाला फोकस करायचं आहे प्रिझम विथ प्रिझम, म्हणजे व्हर्टिकल पण तुमचा प्रिझम आहे आणि हॉरिझॉन्टल पण तुमचा प्रिझम आहे. बघा इथे त्याचे न्यूमेरिकल कसे आहेत ते मी तुम्हाला सिलेंडरचं एक्झाम्पल घेऊन सांगतो. बघा आता सिलेंडर टू सिलेंडर आहे, सिलेंडर विथ सिलेंडर. हा व्हर्टिकल सिलेंडर आहे, या व्हर्टिकल सिलेंडरमध्ये हॉरिझॉन्टल सिलेंडर इन्सर्ट केलं, तो कसा दिसेल ते आपल्याला शो करायचं आहे. बघा तुम्ही इथे फोकस करा प्रिझम विथ प्रिझममध्ये स्क्वेअर, एकच न्यूमेरिकल इथे स्क्वेअर न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि तो स्क्वेअर न्यूमेरिकल कसा असतो, तो असा इन्क्लाइंड असतो, रेस्टिंग ऑन कॉर्नर असतो, लक्षात घ्या तो रेस्टिंग ऑन कॉर्नर असतो. ह्या टाईपचे न्यूमेरिकल तुम्ही स्टडी करा. त्यानंतर सिलेंडर विथ सिलेंडर न्यूमेरिकल स्टडी करा, व्हर्टिकल पण सिलेंडर असेल, हॉरिझॉन्टल पण सिलेंडर असेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल, हा न्यूमेरिकल तुम्ही स्टडी करून जाच, 100% हा न्यूमेरिकल येणार, ह्या टाईपवरचे न्यूमेरिकल येणार. सिलेंडर विथ कोन, तर असा कोन असेल, कोनवरती काय केलं असेल, कोनमध्ये हॉरिझॉन्टल सिलेंडर इन्सर्ट केला असेल, तो न्यूमेरिकल तुम्ही इथे जरूर स्टडी करून जा. आणि याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन येऊ शकते, प्रिझम विथ प्रिझम किंवा सिलेंडर विथ सिलेंडर किंवा प्रिझम विथ सिलेंडर किंवा सिलेंडर विथ प्रिझम, कसंही कॉम्बिनेशन येऊ शकतं. पण तुम्ही सर्वात पहिले सिलेंडर विथ कोन हा न्यूमेरिकल 100% करून जा, कारण हा न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतो. त्यानंतर सिलेंडर विथ सिलेंडरवरती फोकस करा. बघा 1-2 न्यूमेरिकल जरी प्रॅक्टिस तुम्ही केले तरी तुम्ही तिथे इझिली बाकीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला याचे क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर भेटून जातील, तुम्ही ते फॉलो करू शकता. नेक्स्ट डेव्हलपमेंट ऑफ सरफेस. आता डेव्हलपमेंट ऑफ सरफेस असं तुम्हाला सांगितलं, प्रोजेक्शन ऑफ सॉलिडची फर्स्ट स्टेप आणि डेव्हलपमेंट ऑफ सरफेसची फर्स्ट स्टेप दोन्ही सारखेच आहेत. आणि याला वेटेजसुद्धा आणि 16 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे, 16 मार्क्सचं. तर बघा इथे तुम्ही फोकस करा अगेन कोन आणि सिलेंडरवरती, इथे फोकस करा कोन आणि स्क्वेअरवरती, कोन आणि सिलेंडरवरती. तुम्ही इथे फोकस करा कोन आणि सिलेंडरवरती, कारण सिलेंडरचं डेव्हलपमेंट सरफेस किंवा कोनचं डेव्हलपमेंट सरफेस 100% तिथे एक्झाममध्ये विचारतात. बघा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल प्रोजेक्शन ऑफ सॉलिड आणि डेव्हलपमेंट ऑफ सरफेस, सर्वात पहिले तुम्ही कोन आणि सिलेंडरची न्यूमेरिकल प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही वेळ भेटला, तुम्हाला जास्त जमत नसेल तर मग ते बाकीचे न्यूमेरिकल नंतर करा. बघा आता त्यांनी असं डेव्हलपमेंट ऑफ सरफेसमध्ये मेन्शन केलं आहे सिलेबसमध्ये, पण बाकीसुद्धा न्यूमेरिकल विचारू शकतात. स्क्वेअर शेप मेन्शन केलेला आहे, पण तिथे मे बी हेक्झागॉन, पेंटागॉनसुद्धा न्यूमेरिकल येऊ शकतो. पण तुम्ही ॲटलिस्ट स्क्वेअर, सिलेंडर आणि स्क्वेअर, पिरॅमिडमध्ये स्क्वेअर हे तुम्ही न्यूमेरिकल तिथे फोकस करा. पण तुम्हाला सिलेंडर आणि कोनचे न्यूमेरिकल चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची जर तुम्हाला पास व्हायचं असेल. आणि माझा अंदाज आहे कमीत कमी इथे 2 ते 3 न्यूमेरिकल तुमचे कोन आणि सिलेंडरवरती असतील. आपण त्याचं वेटेज पकडला तर 20 मार्क तुमचे तिथेच होऊन जातील. आणि इथे सुद्धा एक न्यूमेरिकल पकडला तर तुमचे हार्डली तिथे तुमचे 25 ते 30 मार्क तुम्हाला इथे सहज भेटून जातील. मग याच्यामध्ये अजून एक न्यूमेरिकल आहे, तो डेव्हलपमेंटमध्ये चिमनीचं डेव्हलपमेंटचं सरफेस तुम्हाला स्टडी करायचं आहे. हा न्यूमेरिकलसुद्धा 100% एक्झाममध्ये येतो. चिमनी किंवा ट्रे हे दोन्हीसुद्धा प्रॉब्लेम तुम्ही परफेक्ट करा, कारण ह्या 2पैकी 100% एक न्यूमेरिकल तुमचा एक्झाममध्ये येईल. बघा अशा प्रकारे तुम्हाला फोकस करायचं आहे. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर मी तुम्हाला जरूर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.